दरम्यान गडकरींपाठोपाठ सामनाच्या रोखठोक सदरातून अजित पवारांबाबत देखील मोठा दावा करण्यात आला। मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केल्याचा हल्लाबोल रोखठोकमधून करण्यात आला। एकनाथ शिंदेंनी निवडणुकीत पैशांचा अफाट वापर केल्याचा आरोप यातून करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री शिंदेंबाबत सामना रोखठोकमधून काय दावा करण्यात आलाय तेही पाहूया। महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली। दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले आणि त्यांना नेते बनवले। ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील। एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले। महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिसले। हा जावई शोध कोणी लावला? अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते। निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी। संजय राऊतने आरोप करण्याला काही तथ्य नाही, अर्थही नाही तो। हाच आरोप जर अजितदादांनी केला असता तर त्याला महत्त्व प्राप्त होतं। अजितदादा राष्ट्रवादीचे 5 उमेदवार आहेत आणि त्या 5 उमेदवारासाठी शिंदे साहेबांनी आपले उमेदवार समजून जे जगात झोकून दिलेलं आहे त्याची कल्पना अजितदादांना आहे। आणि एक सांगतो, शिंदे साहेब हे कधीही पाठीमागून वार करत नाहीत, जे करायचं उघडपणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।